नारायण राणेचं वाया गेलेलं पोरग अप्पू आणि गांजा चरस खाऊन या निलेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांवरती खालच्या भाषेत टीका केली। या निलेश राणेला मला विचारायचं आहे, अरे तू ज्यावेळेस उद्धव साहेबांवर टीका करतो, तू आजची जी तुझी प्रेस झालेली आहे, तुझी जी प्रेस आहे ती संत्रा आणि हातभट्टी मारून तू प्रेस घेतलेली आहे। तू ज्यावेळेस उद्धव साहेबाला टीका करतोय त्यावेळेस तुझी पहिल्यांदा पार्श्वभूमी बघितली पाहिजे। तू ज्या भाषेत, ज्या गुरमीत, ज्या मस्तीत बोलला, ज्या दादागिरीची भाषा करून बोलला, अरे तुला मला सांगायचं आहे, तू ज्यावेळेस शिवसेना नेते भास्कर जाधव साहेब यांच्या मतदारसंघात गेला होता दादागिरी करण्यासाठी, सभा घेण्यासाठी, त्या ठिकाणी तुला बेधम असं तुटस्तर फाटस्तर मारलं, तुझ्या 40 गाड्या फोडल्या। तू ज्या कार्यकर्त्यांना खाया प्यायला घालून दारू पाजून तिथं मस्ती करायला आणलं होतं, दादागिरी करायला आणलं असतं, या अशा फुटक्या दादागिरी करणाऱ्या कार्यकर्त्याला देखील बेदम मारहाण केली भास्कर जाधवाच्या कार्यकर्त्यांनी, शिवसेनेने। तू विसरून जाऊ नको, ही तू स्वतः कबूल केलेलं आहे। तिथल्या संबंधित पोलीस स्टेशनला स्वतः तू तक्रारीत लिहिलेलं आहे की भास्कर जाधवांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी माझ्या 40 गाड्या फोडल्या आणि माझ्या कार्यकर्त्याला मारलं। याच्यामुळं तुझी लायकी, तुझी इज्जत दिसून येते सगळ्या महाराष्ट्राला। आणि तुझी जी तू दादागिरीची भाषा होते ना, तुझं आता सगळं संपलेलं आहे, तुझा बाजार उठलेला आहे। त्याच्यामुळं निलेश राणे, तू आता तुझ्या अवकातीत राहा, तू खालच्या पातळीवर जाऊन बोलू नको, नाहीतर तुला जशाच तसं उत्तर दिलं जाईल। खरं तर या निलेश राणेचं आता डोकं ठिकाण्यावर नाही, कारण त्याला कळून चुकलेलं आहे की आपल्या बापाला भाजपनं आपल्या बापाचा काटा काढलेला आहे, आपल्या बापाला उमेदवारी देत नाही। कारण राणे कुटुंबाची प्रतिमा अत्यंत घाण झालेली आहे, त्याच्यामुळं भाजपनं सर्वे केलाय, राणे कुटुंब निवडून येत नाही, त्यांना कळून चुकलं। त्याच्यामुळं भाजपनंच राणे कुटुंबाला कोकणातल्या मातीत गाडलेलं आहे, हे कळून चुकलं, म्हणून यांच्या डोक्यावर परिणाम झालाय राणे कुटुंबाच्या, म्हणून त्या पद्धतीने असं बोलत आहे। मी यापूर्वी सांगितलं होतं की भाजपच राण्यांना संपवणार आणि सुपरखोर राण्यांना भाजपनं संपवलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।